आले का सगळेजणी? हो. या 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 काय करतायत घरी? काय करतात म्हणजे काय? हा? आता आम्ही इथे काम करणार आहोत. एक मिनिट, तुम्ही इथे काम करणार आहात? आम्ही इथे काम करणार आहोत. उठा आणि आज जा. पण आम्ही आमच्या फ्रेंड्सना इन्व्हाइट केलंय. हो का? मग तुझ्या घरी घेऊन जा. नाही तर असं करा, आतल्या बेडरूम मध्ये घेऊन जा तुमच्या. नाही गं, घाण होईल सगळी. इथे अजिबात काम करायचं नाही. कन्या, घर माझं आहे. कळलं ना? आज जायचं. निघा. आम्हाला आवरावरी करायची आहे. वहिनी, तू सांग त्यांना आणि तू पण मदतीला लाग. उठणार नाहीये आम्ही, इथेच बसून टीव्ही बघणार आहे. वाजलं. आतमध्ये जा शन्या. नाही उठणार. हाव का? ऐकत नाही का तुम्ही? ठीक आहे, घ्या आवरायला घ्या. उचला उचला तो पोच. एक मिनिट. आपल्या सकून चुकतोय तो क्वेश्चन आहे. एक मिनिट, आम्ही जातोय. सोनाई, उचल तू. ही किती घाणेरड आहे. वहिनी, मदत करतीस ना? हो, आलेच 1 मिनिटात. आलेच. काय हे? बाहेर बसलो असतो ना आपण. असं बसणं ते आपल्या सपोर्ट सोपं होतं. काय पडलं असं बसायला? अरे यार, काय? काय चाललंय तुमचं? बाहेर जा तुम्ही सगळ्यांना घेऊन. हे बघ, मी तर म्हणते की मी सगळ्यांना कळवते दॅट द प्लॅन इज कॅन्सल्ड. ओके? ए नाही, असं काही नाही करणार आहोत आपण आता इथेच पार्टी करणार आहोत तिच्या नाकावर बसून. हा, ते बसून नाही, टिचून असतं. सेम आहे ना यार ईशी, ठीक आहे ना? अगं शनय, असं काय करतेस? ऐक ना, बाहेर जा तुम्ही सगळ्यांना घेऊन. मी कुठेही जाणार नाहीये. अगं तू तरी समजाव हिला. बाहेर नाही जाऊ शकत मी आज, आपण कॅन्सल करू. कमळा, अगं ते तिथे नको ठेवू, इथे घे बाजूला. हा, तिला मदत करा बर. ईशा, शनाया. हा, शन्या, शन्या, शन्या. मी थांब, मी आले. अगं थांब. शनाया, म्हणजे तुझा काय बिझनेस आहे का मसाल्याचा वगैरे? नाही, माझं काही नाही आहे. मग हे सर्वंट तशा का बसल्यात? ए, सर्वण कोणाला म्हणून राहिली का? शी इज नो वन. अवॉइड कर तिला, सोड. मी या घराची मालकीण आहे. ओनर ओनर समजून राहिले ना? आणि शन्या माझ्या घरात राहते. म्हणजे तू इथे पेइंग गेस्ट म्हणून राहतेस का? Let's go in. चला चला चला. ताई, ध्यानच दिसतंय त्या. शन्याचेच मित्र मैत्रिणी ते अजून कसे दिसणार? पण चांगलंच नाक ठेचलं तुम्ही त्यांचं. तर जाऊ दे, लागूया कामाला. काय शनया, इथे काय एन्जॉय करणार? हा, काय प्रॉब्लेम नाही ना, करूया पार्टी. आणि तसंही म्युझिक चालू झाल्यावर काय कळतंय ना, मजा करत, काही टेन्शन नाही. आणि ही कोण? ही शनायाची हेल्पर आहे. ईशा, हेल्पर? हे मी पण शनायाची फ्रेंड आहे. हाय. हो, हाय. 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 शनाया, ती बाहेर बाई होती ती नक्की कोण आहे? ती इकडे, ती पेइंग गेस्ट आहे इकडे. पेइंग गेस्ट? पण ती तर म्हणत होती की तू इथे पेइंग गेस्ट आहे असं. हो. अगं, तू माझी फ्रेंड आहेस ना, माझं ऐक ना प्लीज. हा, ठीक आहे, या ना. तुम्ही खाणार काय? खायचं सांग. काही मागव. एनी चालेल, नो प्रॉब्लेम. बरं, आपण ते बघूया. तुम्ही म्युझिक सिस्टम आणली आहे का? हो, आणलं ना. हो, तुम्ही आद्या ना आद्या. तिकडे ठेवा. ये, arrange कर. तिकडे हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग संध्या जोरात लई जोरात रंगात आलो या. झालंय नाच ना. ताई बघा ना काय चाललंय.
जाऊ दे ग, तुम्ही तुमचं तुमचं काम करा. मी बघू का जाऊन? नको म्हटलं ना, करा तुमचं तुमचं काम. मग आम्ही पण आमचं काम जोरात करतो. तू काय ऐकायची नाही. काय करायचं ते करा. नाचा तुम्ही पण प्लीज. ये ना. बरं ओके, मी एक काम करते, मी सगळ्यांसाठी कोल्ड ड्रिंक्स घेऊन येते. ओके, काय काय काय? कोल्ड ड्रिंक. अरे यार शिट, ही काय करते बाहेर? मोठी अर्चना, इथे काहीच एन्जॉय नाही करता येत. हे वाइंड अप करा चला. आणि एन्जॉय करायचंच नव्हतं मग बोलवलं कशाला? चला निघूया आता. निघतो. चला. आपल्या प्लॅनचा बॅन वाजला माहितीये का? अरे यार गाईस प्लीज थांबा ना, ऐका ना, जाऊ. ऐका ना गाईस, प्लीज. थोडं काहीतरी तर करू प्लीज. गाईस वेट, वी आर सॉरी. खूप हसायला येतंय का तुला? हो, येत आहे हसायला. एक तर तुझ्यामुळे माझा सगळा ब्रंच स्पॉइल झाला, सगळा पचका झाला यार. काय झालं? का नाही विचका, सेमच असतं यार सगळं. तुझ्यामुळे आज माझ्या फ्रेंड्सना जावं लागलं. इथून एक दिवशी तुला काढेन बया घराबाहेर. तू मला घरातनं बाहेर काढ ना. तू हो. थांब. अरे यार नाही, हात नको बघू ना. काय आहे? हो बाय. शन्या, हे बघ, मी तुला कधीही घरातनं बाहेर काढू शकते, पण आता माझे हात दगडाखाली. माझा दादा इथे राहतोय ना. पण एक लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला जो धिंगाणा घालायचा आहे ना, तो घराच्या बाहेर. कळलं ना? बाहेर. हे गॅरीचं पण घर आहे. मी काय हवं ते करीन इथे. ए, मला शिकवू नको. चल तू हो बरं. गप राणी, हो बरं. नाही करू शकत तू. माझी पार्टी स्पॉइल नाही करू शकत. हा जेनी, जरा आत ये, मला बोलायचंय. मी कम इन सर. हा कमी. येस सर. जेनी, मला सांग, आज सगळे किती वाजता कामावर आले? सर ॲज युजल वेळेआधीच आले. एव्हरीबडी केम ॲट 8 आणि सर लगेच कामाला पण लागले. नक्की ना? येस सर. ओके. आणि आजचा लाईनअप काय? या सर, आज 4 वाजता तुमची मीटिंग आहे विथ मिस्टर वैद्य. मिस्टर मेहरांना जे कोटेशन पाठवायचं होतं ते मी मेल केलं आहे. ॲज सून ॲज ही रिप्लाईज मी तुम्हाला तो मेल फॉरवर्ड करते. त्याची मी वाट बघतोय, ते जरा पटकन येस सर, आय डू दॅट. शिवाय आफ्टर 6 सर 2 मीटिंग्स होत्या ॲक्च्युली, पण त्या मी उद्यावर पोस्टपोन केल्यात कारण मिस्टर शहांकडे मग वेळ नाही आहे. सो आय हॅव गिव्हन हिम द टाइम. अरे हो, शहांना आज भेटणं महत्वाचं आहे. बरं ते यांचं काय झालं, दीक्षितांचं? राईट सर. दीक्षित, नोबडी इज आन्सरिंग द कॉल ॲट हिज ऑफिस बिकॉज ही इज अब्रॉड. करेक्ट. त्यांनी मला सांगितलं होतं ऍक्च्युली त्यांना सिंगापूरला जायचंय. कदाचित ते परवा येतील, पण फॉलोअप घेत राहा. I'll do that. त्यांचे असिस्टंट्स आपल्याला पाठवतील. येस येस. आणि एनिथिंग एल्स? नाही, पण आय मस्ट टेल यू जेनी, सध्या ज्या पद्धतीनं काम होतंय ना, आय एम रिअली हॅपी. सर इवन वी आर व्हेरी एक्सायटेड. सर नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि द टर्न ओव्हर इज गोइंग टू बी बेटर दॅन बिफोर. सो वी आर व्हेरी एक्सायटेड सर. अरे मोर दॅन टर्न ओव्हर. तू विचार कर, जसं मी सांगितलं होतं, प्रत्येकाला आता इन्क्रीमेंट, डबल सॅलरी. सो त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे असंच हार्डवर्क करत राहिलो ना, तर हे टार्गेट आपण नक्की वेळेत अचीव्ह करू. येस सर. ऑलराईट. सो Yes. कीप मोटिवेटिंग एव्हरीबडी आणि मस्त काम करूया. ओके, राईट सर. सर ग्रेट. एनिथिंग एल्स सर? नथिंग. हा, हिला बोलू, समिताला बोलू, मला जरा बोलायचं. सर ॲक्च्युली शी इज गेटिंग अ लिटल लेट बट सर शी इज ऑन द वे. मे आय कम इन सर? या. काय समिता, ही ऑफिसला यायची वेळ आहे का? सॉरी सर. सर ॲक्च्युली नाही नाही नाही, थांब जेनी, मी बोलतोय. सर सर
सर मला ऍक्च्युली बरं नव्हतं वाटत. तब्येत बरी नव्हती. मी तुम्हाला कळवणारच. आम्ही ना शाळेमध्ये असताना असली कारण द्यायचो, म्हणजे डोकं दुखतंय म्हणून येऊ नाही शकलो, म्हणून गृहपाठ नाही केला. तू इथे न आल्यामुळे आपलं टार्गेट वेळेत कंप्लीट होणार नाही हे लक्षात येतंय ना, तरी उशीर केलास. सर मला खरंच नव्हतं बरं वाटत. तुम्हाला सांगणार होते. प्लीज 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 आता ही रडाई बिडायची नाटकं करू नका माझ्यासमोर. हे असं करता तुम्ही आणि सिंपती मिळवता, मग काय विषयात संपतो, काही बोलायचंच नाही ना तुम्हाला. मला ते काही माहिती नाही. आज एक्स्ट्रा काम करायचं, 2 तास जास्त बसायचं आणि काम संपवल्यानंतरच जायचं. जेनी सांग. सर 1 minute, I'm sorry to interrupt, but sir, you really don't know. She is not well, sir. Sir, she's pregnant, sir. अरे प्रेग्नेंट? काय? तू बस ना समिता. नाही नाही प्लीज प्लीज बस. हे पाणी घे प्लीज. बघ मला अजिबात माहिती नव्हतं. माहिती असतं तर मी असं बोललोच नसतो. हे बघ तू फार टेन्शन घेऊ नकोस. तुला झेपेल तेवढंच काम कर. आणि सॉरी उगीच माझं बोलणं मनावर घेऊ नकोस. मला माहितीच नव्हतं. सर इट्स ओके. तर तिला आधीच 2 दिवसापासून प्युकिश फील होत आहे अँड यू मेड हर क्राय, सर. हे आता मला सांगायचं ना जेनी, तू मला कसं माहिती असेल असं. हे बघ तुला काही लागलं तरी फील फ्री टू कॉल मी और मे बी जेनीला सांग तुला काही अडचण आली तर. विलास आहे, तुला काय हवं ते मागवत जा आणि कामाचं टेन्शन घेऊ नकोस. 1 minute, shall I take her, sir, please? हां हां प्लीज प्लीज जा तू. काही लागलं तरी सांग आणि आय एम सॉरी. येस सर. काय वागलो मी. हे सगळं काय आहे जेनी? जेनी जेनी हे कोणी केलंय? आम्ही केलं सरप्राईज. हे सगळं खरंच तुम्ही केलंय? माझ्यासाठी? आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे. त्याचा वेलकम गिफ्ट आहे. आय होप यू लाईक इट. ऑफकोर्स खूप खूप छान आहे. एक मिनिट. हे बघ आता हे तुझ्यासाठी इथे मस्त आरामात बसायचं आता. आणि इथे खाली एक स्टूल ठेवलाय, त्याच्यावर पाय ठेव आणि जेव्हा कधी तुला आराम करावासा वाटेल तेव्हा बिनधास्त कर. काही टेन्शन घ्यायचं नाही. श्रेयस. समिधा, यापुढे तू सतत आनंदी आणि उत्साही राहायचं. आणि हो, तुला काही वाटलं तरी निसंकोचपणे आम्हा सगळ्यांना सांगायचं. येस सर. आम्ही सगळे आहोत. हा. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट एनिथिंग. यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ए देअर्स वन मोर गिफ्ट. विलास ते आण ना. तुझ्याकडे शब्द नाही आहेत आता की तुमच्या सगळ्यांचे कसे आभार मानू. मॅडम गिफ्ट. थँक्यू अगेन. गिव्ह, आय कीप इट. मी की चुकीची वागूनही तुम्ही मला इतकं छान ट्रीट करताय. खरंच 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 थँक्यू सो मच. हो ए तुम्हाला कोणाला आठवते का तिचं असं वागणं? काही आठवतंय का? अरे आम्ही विसरलो, आता तूही विसर. हे बघ
आम्ही बाळाच्या स्वागतासाठी तयार झालेलो आहोत, त्यामुळे तू कसलाही विचार करू नकोस. जस्ट कीप ऑन स्माइलिंग, ओके? राईट. हो, आणि हे बघ, जास्त विचार केलेस ना, मग जेव्हा बाळ जन्माला येणार तेव्हा तो रडणार नाही, तो असा विचार करत करत येणार. आता तू स्वतःची काळजी घ्यायची समिधा, आणि बर्डन घेऊ नकोस. तुझी कामं करायला आम्ही सगळे आहोत ना. आणि हो जेनी, 2-2 तासात ही जेवते की नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी. येस सर. तो काय बिस्किट बिस्किट. हे बघा, नारकर आणि कदम तुम्ही आणलेत ना, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही हेच आणू शकता, कळलं का? थँक्यू थँक्यू सो मच. हे बघ समिधा, आम्ही आता एकदम तुझ्या घरातल्यांसारखे आहोत, त्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नकोस. तुला जे वाटेल ते आमच्याशी शेअर करत जा. खरंच थँक्यू. अरे काय, कोणी ऐकलं का काही? काय? असं 3-4दा काही असं एको सारखं ऐकायला आला का? थँक्यू बिंकू आम्हाला ऐकायला येत नाहीये. वेडी, आता काळजी घे तुझी, असं वगैरे विचार करू नकोस. आणि पानवलकर सरांनी सांगितलं तसं काही लागलं आम्हाला सांगायचं, बिंदास. ओके, चला आता आपण कामाला लागूया. चला चला चला. चलो. समिधा, गुरु सर जे काय बोले ना ते मनाला लावून घेऊ नकोस. यू नो हाऊ ही इज. हो. माझ्या स्वार्थामुळे मी कितीतरी गोष्टी गमावून बसले होते. वाईट वागून फक्त वाईटच होतं हे कळलंय आता. गुरुनाथला याची जाणीव कधी होणार आहे? ह्याच स्वार्थासाठी तो राधिकाला त्रास देतोय आणि म्हणूनच तो सुखी नाहीये. कधी कळणार आहे हे त्याला काय माहित. राधिका ताई, निघू आम्ही? निघताय? हो. उद्या बकुळा मावशीच्या वस्तीत काम होईल ना? हो. ताई, थोडे पैसे लागतील, सामान आणायचं होतं थोडं. हो का? बरं ठीक आहे, बघते उद्या. चालेल. उद्या काही करून कमळाला पैसे द्यावेच लागतील. भाऊ, भाऊ, झाला का फ्रीज? छेव, तो दुरुस्त होण्यातला नाहीये. मागच्या वेळी मी आलो होतो त्याच वेळी सांगितलं होतं तुम्हाला. अहो खूप वर्ष झाली त्याला, बदलून टाका. अहो नवीन घ्या की फ्रीज ताई आता. हो पण ते आता तेवढं जाऊ दे, ते तात्पुरता काही सोय होईल का? नाही हो होणार ताई. या फ्रीजचे बाजारात विकायला गेलात ना 2000 सुद्धा कोणी देणार नाही. ऐका माझं, घेऊन टाका नवीन फ्रीज. आणि आमच्या दुकानात सुद्धा ऑफर चालू आहेत. बर ठीक आहे, बघते मी. बरं, सांगा मला. हो सांग. राधिका, बघ बाई आता काय करायचं. अगं उन्हाळा आलाय तोंडावर, वस्तू टिकणार नाहीत आता. घेऊन टाक ना नवीन फ्रीज. मी अगं एक फ्रीज घ्यायचा म्हटलं ना तर हल्ली 20-30 हजार रुपये लागतात. ते साधा घ्यायचा म्हटलं ना तरी 15,000 रुपये कुठेच नाही. अगं पण इन्स्टॉलमेंटवर मिळतात वस्तू हल्ली. इथे महिन्याचा खर्च भागत नाही वही. हप्त्याचे पैसे कुठून भरणार? नाही नको, सध्या माझ्यासाठी पैन महत्वाची. नंतर बघूया. बघ बाई काय करायचं. प्रॉब्लेम कमी व्हायच्या ऐवजी वाढूनच राहिले. मलाच काहीतरी करायला लागेल. हातपाय हलवायला लागतील आता. अजून काम मिळालं तर बरं होऊन जाईल ना. काय करू?